बाकी आहे. आम्ही सहा धावा येत आहेत, उंच षटकार येतोय. जी कचरे आज उपस्थित आहेत त्यांच्या या संपूर्ण मार्गदर्शनामुळे हे मैदान वाचलेलं आहे. आणि शुभ संध्याकाळ. आज दिनांक 4 जानेवारी 2025. आज विश्वकर्मी लोहार सहसंघ मुंबई लोहार प्रीमियर लीगचे लॉट्स पाडण्यात येणार आहेत. तर मी आज चाललो आहे प्रभादेवी ऑफिसला. तर आज आपण LPL लोहार प्रीमियर लीग त्याच्या पण लॉट्स पाडणार आहोत. तर तुम्हाला मी आज कोणत्या टीमचे कोणत्या प्रकारे लॉट्स पडणार आहेत ते आज तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मी दाखवणार आहे तुम्हाला. तर आपण बघूया. आता प्रभादेवी ऑफिसला पोहोचलो आहे. जस्ट 1 मिनिटामध्ये पोहोचणार. इथे पुढे आपल्या डाव्या साईडला ऑफिस आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता संस्थेचा विश्वकर्मी लोहार संघ मुंबई. विश्वकर्मी लोहार संघ मुंबई या संघटनेकडून सातत्याने 2014 पासून ही क्रिकेट टुर्नामेंट LPL चालू झाली आणि आजचं वर्ष आहे 2025. या वर्षापर्यंत या लोहार सेवा संघटनेकडून सातत्याने क्रिकेट टुर्नामेंट राबवली. विश्वकर्मी संघटनेकडून या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. त्यामध्ये सर्व कार्यरत असलेले मान्यवर यांनी अतिशय परिश्रम घेऊन या ठिकाणी आपल्याकडे 16 टीमची आज लॉट पडणार आहे. तर या संदर्भात जे प्रमुख आहेत त्याने पुढील कार्यभार हाती घ्यावा. आज आपण या ठिकाणी लोहार प्रीमियर लीग 2025 आणि या 25चे ड्रॉ आपण या ठिकाणी पाडणार आहोत. या ठिकाणी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री राजानंद काताकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रवीण पांडुरंग काताकर साहेब आहेत. त्याचप्रमाणे या संस्थेचे सेक्रेटरी श्री प्रेम द्वारकानाथ सरकारी तसेच विविध पदाधिकारी आणि संपूर्ण कार्यकारिणीच्या समवेत आपण या ठिकाणी ड्रॉ पाडतोय. तर सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी आपण 16 संघांचे 16 चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत, स्क्रॅच कार्ड ठेवलेले आहेत. तर यामधून आपण सर्वप्रथम जो स्क्रॅच कार्ड या ठिकाणी उचलला जाईल तो पहिल्या क्रमांकावर. अशा पद्धतीने आपण 16 संघांचं या ठिकाणी स्थान निश्चित करणार आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी हा ड्रॉचा जो आपण हे आहे तो सगळ्या संघांपर्यंत पोहोचवणार आहोत. तर या ठिकाणी मी माननीय अध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी प्रथम या ठिकाणी स्क्रॅच कार्ड उचलायचं आणि प्रथम संघाचा कोणता आहे आपण या ठिकाणी जाहीर करेल. कुठलाही एक घ्या. आणि या ठिकाणी प्रथम संघ आहे तो जय लोहार फायटर्स गोवागर. या ठिकाणी उचलायचं आणि द्वितीय संघ आहे या ठिकाणी विघ्नार्ता 11 मुंबई. तुम्ही स्क्रॅच करणार आहात. स्वामी समर्थ 11. या ठिकाणी तिसऱ्या नंबरचा संघ आहे स्वामी समर्थ 11. त्यानंतर या ठिकाणी कोळंबेकर मॅडम आहेत, त्यांना मी विनंती करून त्यांनी या ठिकाणी मला वाटतं चौथ्या क्रमांकाचा संघ आहे CMP चिखलप. आणि या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा संघ आहे श्री समर्थ क्रिकेट संघ निगडी. सरकारी साहेबांना मी त्यांनी या ठिकाणी पुढचा
आणि 6व्या क्रमांकाचा संघ आहे रिद्धी सिद्धी 11 मुंबई. सेक्रेटरी नितीन पानवलकरांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी एक रॅजर उचलायचं आहे. या ठिकाणी 7व्या क्रमांकाचा संघ आहे जय अमरदीप भोसले. या ठिकाणी एक स्क्रॅच कार्ड उचलायचं. या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा संघ आहे शिवसार्थ 11 गुहागर आहे का? या ठिकाणी पुढील संघ आहे ब गटामधील 4था संघ आहे विश्वकर्मा 11 विश्वकर्मा बॉईज 11 विश्वकर्मा 11 बॉईज. पुढील संघ आहे मोर्या बॉईज भोसले. ब गटातील 5व्या क्रमांकाचा संघ आहे मोर्या बॉईज भोसले. संतोष कातागा साहेबांना विनंती केली त्यांनी या ठिकाणी पुढचा ड्रॉ ओपन करायचा आहे. आणि ब गटामधील 6वा संघ आहे लोहार सुपर स्ट्रायकर्स. आणि या ठिकाणी मी राजेश चांदोरकर साहेबांना विनंती केली त्यांनी या ठिकाणी ड्रॉ ओपन करायचं आहे. आणि ब गटामध्ये 7व्या क्रमांकाचा संघ आहे ऋग्वेद 11 मुंबई. संस्थेचे सरचिटणीस महेंद्र पुमेडकर साहेबांनी राजगड ओपन करायचं. शेवटचा आणि अंतिम संघ आहे या स्पर्धेतील ब गटातील 8व्या क्रमांकाचा संघ आहे श्रीदेश क्रिकेट संघ निगडी. शुभ सकाळ मित्रांनो. आज चुनाभट्टी येथे लोहार प्रीमियर लीग आहे. तर आता मी दादरला आहे तर दादरवरनं चुनाभट्टीला चाललोय. सकाळचं दृश्य बघा फुल मार्केटचा. आता दादर स्टेशनला आहे तर दादर स्टेशनवरून आता मी चाललोय कुर्ल्यावरनं चुनाभट्टीला जाणार आहे. तर ट्रेन आपली आली आहे. अरे परेल ट्रेन लिहिलं पुढे. तर आपण आता चाललोय कुर्ल्यावरनं जाणार चुनाभट्टीला. तर चला आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. आता ट्रेन आली आहे फायनली. तर आता चाललोय चुनाभट्टीला. आता कुर्ल्याला पोहोचलोय. त्या कुर्ल्यावरनं चाललोय चुनाभट्टीला. नेक्स्ट स्टेशन चुनाभट्टीचं कुर्ल्यावरनं. तर आपण आता 2 मिनिटात पोहोचू चुनाभट्टीला. LPLच्या ज्या 16 टीमला जे जेवण लागतं ते त्यांची तयारी चालू आहे. तुम्ही पाहू शकता. सकाळी 4 वाजता ते उठतात. त्याच्यानंतर सगळे तयारी करतात. ते दुपारी 1 वाजेपर्यंत आपल्याला पूर्ण रेडी करून देतात जेवण. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती आपल्या या लोहार ज्ञाती महिला. भारती मॅडम पण आल्यात. भारती बेनकर चुनाभट्टीमध्येच राहतात. अशी त्यांची पूर्ण टीम आहे 10 लोकांची. ते पूर्ण स्पर्धेसाठी जेवण आणि बाकीच्या तयारी सगळ्या करतात. तुम्ही बघू शकता. चुनाभट्टी स्टेशनच्या जस्ट बाहेरच ग्राउंड आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज मैदान. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता.
इथून आतमध्ये गेल्यानंतर राईट साईडला आपली पिच आहे. तिकडे समोर स्टेज आहे. तयारी जवळजवळ 2 महिन्यापासून चालू आहे. काल स्टेजचं काम कंप्लीट झालं आहे. तर पुढे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो अजून. विघ्नार्था टीमचे कप्तान बबलू सौंदेकर म्हणजे ओमकार सौंदेकर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. हे आपले विघ्नार्था 11चे कप्तान आहेत. तसेच सहकारी त्यांचे महेंद्र शिरवणकर फ्रॉम वांगणी. ओके. तयारी एकदम जोरदार चालू आहे. बघू शकता स्क्रीनवरती. युवा लोहार रॉकर्सचे कप्तान चंद्रशेखर कादाळकर फ्रॉम माहीम आणि कल्याण विभागाचे कार्यकर्ते समीर कोळंबेकर साहेब. काय म्हणताय, मजेत ना? एकदम मजा आहेत. तुमच्या आशीर्वादाने मस्त चाललंय आणि आपली टीम युवा लोहार रॉकर्स ही जोशमध्ये आहे आणि जिंकण्याचे 100% चान्सेस आहेत आम्हाला. येस येस. बी ग्रुप मध्ये आहात ना तुम्ही? बी ग्रुप मध्ये. प्रॅक्टिस वगैरे कशी चालू आहे तुमची? चालू आहे. प्रॅक्टिस तर नाही, वर्षातून एकदाच उतरायचं आपण. ओके. डायरेक्ट ग्राउंडवर खेळायचं. आता या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? 2 शब्द सांगा. स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर आपण हे सगळं एकत्र येण्यासाठी खेळतोय. 9 तरुण मुलं आपले युवक सगळे एकत्र येतात या निमित्ताने. श्रीवर्धन, पुणे, रत्नागिरी, पुन्हा मालवण, सिंधुदुर्ग या ठिकाणावरून सगळी मुलं आपली एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये पण भरपूर जोश असतो. त्यामुळे बघायला पण मजा येते आणि खेळायला पण मजा येते. मी याबद्दल सांगेन. आणि स्पर्धेचं आपलं कितवं वर्ष आहे? आपलं हे 11वं वर्ष आहे. 11 वर्ष आहे. ओके. 11 वर्षाची मजा आणखीच वेगळी असणार आहे. तेव्हा सगळ्यांनी इकडे यावं आणि बघावं. हा जो उत्साह आहे मुलांचा आहे तो तुम्ही सगळ्यांनी येऊन याचा आनंद घ्यावा. संस्थेला लाभलेले स्पॉन्सर तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता. विशाल जाधव मनसे पालघर विभाग अध्यक्ष, राजेशजी सोमवंशी साहेब, मंदार कातळकर भांडूप, ज्ञानेश्वर ठमके साहेब, यशवंत रघुनाथ व्यापारी, पंकजजी कळसाईत, असेच बरेच मान्यवर आहेत. त्यांनी आपल्या संस्थेला स्पॉन्सरशिप दिली आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता नावं सगळ्यांची. तसेच आपला मेन बॅनर वर्ष 11वी लोहार प्रीमियर लीग 2025. उपाध्यक्ष साहेबांचा आज आवाज आलेला आहे. उपाध्यक्ष साहेबांची काल तब्येत बरी नव्हती तरी पण ते आज आले. आवाज आलाय. तसेच हे पण देणगीदारांची नाव आहेत. विजय तांडेल साहेब नगरसेवक चुनाभट्टी, ज्ञानेश्वर देसाई, शुभांगी ज्ञानेश्वर देसाई, प्रथम विजेदार रोख पारितोषिक, असे बरेच स्पॉन्सर आहेत. खूप नाव आहेत तर एवढे वाचू नाही शकत. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती हे आपले स्पॉन्सर्स आहेत. विश्वकर्मा देवतेचं आता पूजन चालू आहे. थोड्याच वेळात आपले आता मॅचेस सुरू होतील. सर्व टीम्स आपल्या आल्या आहेत. तर आता पूजन आपलं चालू आहे विश्वकर्मा देवताचं. स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही अध्यक्ष साहेब राजाराम कातळकर साहेब, तसेच आपले उपाध्यक्ष साहेब प्रवीण कातळकर साहेब, संस्थेचे सेक्रेटरी साहेब प्रेम सरकरी आणि इतर मान्यवर, तसेच आपले लाडके खजिनदार श्री सुहास सरकारी, तसेच आपले सहचिटणीस नितीन पानवळकर फ्रॉम बदलापूर आणि शिवाय आपले माजी खजिनदार अनिल शिरवणकर साहेब. LPL क्रिकेट समिती प्रमुख संजय कोळंबेकर साहेब यांनी विश्वकर्मा देवताचं पूजन केलं आहे. तसेच आपले आता सुहास सरकारी साहेब आले आहेत. ते आता विश्वकर्मा देवताचं दर्शन घेत आहेत. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती आपले भगवान श्री विश्वकर्मा केलेली आहे निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि सगळ्यात व्यवस्थित हाती घेतलेलं कार्य व्यवस्थित पार पडू ही पिढ्याची आणि सर्वांच्या विश्वकर्मा लोहार संघाची तुमच्या चरणी प्रार्थना करतो. जय विश्वकर्मा. या ना तुम्ही घ्या ना.
बरं तुला फोटो कशाला सांगायचं हे चल ठीक आहे बाजूला सारून ठेवा आणि एकंदर हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे अवधाने पार पाडा. काही अपशब्द भांडणं असतील, काही समाजामध्ये भांडणं असतील, अपशब्द असेल, जाब असेल, काही असलं तरी बाजूला सारून ठेवा आणि एकंदर जय विश्वकर्मा. दरम्यान उद्घाटनाची तयारी माननीय अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सगळ्यांचा उत्सव अगदी शिगेला पोचलेला. विश्वकर्मा लोहार सेवा संघ मुंबई आयोजित लोहार प्रीमियर लीग मुंबई 2025 खूप खूप सगळ्यांचं स्वागत करताना आम्हाला आनंद होतोय की दरवर्षी क्रीडा असेल या दिवसाची खूप खूप उत्सुकतेने वाट पाहत असतात आणि अशा प्रकारे उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे. विश्वकर्मा महाराज की आज होणारा सामना गुहागर फायटर्स वर्सेस विघ्नहर्ता. गुहागर फायटर्सचे तुम्ही प्लेअर बघू शकता स्क्रीनवरती. गुहागर फायटरचे प्लेयर आहेत तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. हे आपले खास बॉलर आहेत आदिनाथ सरकरी फ्रॉम गुहागर. ओळख परिचय चालू आहे. तसेच विघ्नहर्ता 11चे संपूर्ण टीम, संघाचे कर्णधार बबलू सौंदेकर, तर सौंदेकर तुमचा पहिला राऊंड आहे तर तुम्हाला कसं वाटतंय? तर आपला पहिला राऊंडचा टॉस उडत आहे. गुहागर फायटर्स वर्सेस विघ्नहर्ता 11 मुंबई. तर टॉस आता उडवत आहेत राजाराम कदळकर साहेब आणि टॉस काय पडला बघूया आपण. हेड्स असा टॉस पडला आहे. लवकरात लवकर निर्णय जाहीर करतात विघ्नहर्ता. तर आपण कप्तानला विचारूया त्यांचा निर्णय काय आहे. विघ्नहर्ता 11ने टॉस जिंकलाय आणि आपण त्यांचा निर्णय जाणून घेऊया. निर्णय आम्ही फिल्डिंग करू. अच्छा, विघ्नहर्ता 11ने फिल्डिंग घेतले आणि गुहागर फायटर्सची बॅटिंग आहे. तर आपण त्यांची आता मॅच पाहूया. धन्यवाद बबलू सौंदेकर. गुहागर टीमचे आता ओपनर बल्लेबाज प्रतीक आणि मला वाटतं पाचारण केलेले आहे. मी कप्तान श्री चंद्रशेखर कातळकर यांना विनंती करतो लवकरात लवकर आपण सलामीचे लोहार फायटर गुहागरचे आपला खेळाडू कक्ष आहे. खेळाडू कक्षामध्ये तुम्ही लोहार संघाचे कप्तान राकेश चांदोरकर आणि त्यांची पूर्ण टीम तुम्ही बघू शकता स्क्रीन मध्ये. काय म्हणता कप्तान, तुमचं टॉस विन झालात की टॉस हरलात? तुमची काय बॅटिंग आहे ना? अच्छा, विश्वकर्मा लोहार संघ मुंबई आयोजित लोहार प्रीमियर लीग 2025 पहिली मॅच आहे गुहागर फायटर्स वर्सेस विघ्नहर्ता 11 मुंबई. तर आपण बघूया आता काय होतंय. करतोय राजकुमार विश्वकर्मा साहेबांना. दरम्यान दोन्ही संघांचे कप्तान स्वामी समर्थ इलेवन आणि सीएमपी क्लब श्री विश्वकर्मीय लोहार सेवा संघाचा अभिमान क्रिकेटच्या चिखलक विन द टॉस. सीएमपी चिखलक संघाच्या कर्णधारांनी ह्या संघाला नाणेफेकीचा कल जिंकून फलंदाजीचा निर्णय माफ करा गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि स्वामी समर्थ इलेवन संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. मैदान क्रमांक 1 वरती हा पुढचा सामना खेळण्यात येईल. आणि विश्वकर्मा इलेवन बॉयज यांच्यात लढणारा सामना नाणेफेकीचा कल घेत आहेत विनायक जी फळ साहेब आजच्या समारंभाचे सन्माननीय पाहुणे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगला एक्सपिरियन्स आहे. नाणेफेकीचा कल जिंकलाय पुणे 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 मोरिया इलेवन पिंपरी संघाने नाणेफेकीचा कल जिंकलेला आहे आणि नाणेफेकीचा कल जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय श्री समर्थ क्रिकेट संघाकडे. आणि मात्र हा उत्कृष्टरित्या कोळीला चेंडू आणि जेलबाद उत्कृष्ट असं कॅच आउट केलंय, जेलबाद केलंय. शिवसात 11 वर्सेस जय 11 अमरदीप भोसले यांचा 8वा राऊंड आहे. तर ओपनिंग बल्लेबाज बंटी पानवलकर आणि मयूर पानवलकर.
colocas el piestas Vinilta 11 ciucate 11 velo hapaitas Daia siempre ciklăpăța citcară Cum doi Una vărbice și Wagi Maidan Beclei Cred că premița swapnează până lei Swami sămăr kilevan Moria poici pălăan Ruhue pilevan Shrite Samar te mahan Amădit poste Moria ilevan ani loha Super striker Sace goșă loha Cricket în virața ano ca să mohan Cricket ha sămă Ha amaranandă Ekatra e un cheru Lăgă tișeța vândă Loar Premier League Itihasă călăvătoi Loaranța gealoș Ceamala sangătoi Ceho Maidan găjă cricket și mohini Și vișokarmie loha Seva sanga Ci e șogata vilăkșării आमंत्रण दिलेलं आहे अतिशय रोमहर्षक सामना होणारा आणि हा या स्पर्धेमधले जास्त 40 झालेले आहे एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभा आणि हा उत्तुंग असा खणखणीत षटकार मारलेला आहे आणि जसं सरकर साहेबांनी आताच घोषित आणि आता मात्र एक सावध पवित्रा घेतल्या फलंदाजांनी एक चोरटी धाव घेऊन त्यांनी एक नक्कीच एक शिवसारता 11 मुंबई त्यामध्ये विजय ठरला होता तर शिवसारता 11 मुंबई संघ आणि त्याचा सामनावीर ठरलाय तो विशाल मी या ठिकाणी विशाल पानवलकर यांना विनंती करेन त्यांनी या ठिकाणी त्यांचा पुरस्कार स्वीकारायला या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय विशाल पानवलकर उपाध्यक्ष श्री प्रवीणजी काताकर साहेबांना विनंती करेन त्यांनी या ठिकाणी विशाल यांना सन्मान चिन्ह देऊन ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करायचा आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात मागील सामनावीर विशाल आणि साहेबांनी जो दिलेला अमूल्य वेळ आहे त्याबद्दल खरोखर संस्था त्यांचं आभार मानते साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन असं तसं व्हायचंय आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची धन्यवाद साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय संस्थेचे अध्यक्ष श्री राजाराम कातकर साहेबांना विद्यमान अध्यक्ष माननीय श्री राजाराम कातकर साहेब यांना विनंती करतो की तांडेल साहेबगुच्छ तसंच सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं सत्कार करायचा आहे त्यांना अभिनंदन करायचं नितीन विश्वकर्मी लोहार सेवा संघ मुंबई आयोजित LPL 2025 वर्ष 11 या समारंभाला नेहमीच आपला दानशूर करण्यासारखं ज्यांचं औदार्य आणि सहकार्य लाभले असे विजयजी तांडेल साहेब आपल्या श्री समर्थ क्रिकेट संघ निगडी संघाचा कर्णधार लवकरच कॉमेंट बॉक्स मध्ये येतोय मोर्या बॉयज बसलेला 1 बॉल 1 रन्स पाहिजे तर बघूया आता काय होतंय खूप चांगली मॅच झाली आहे तर बघूया 1 बॉल 1 काय होतंय हार्दिक स्वागत मोर्या बॉयज संघ सेकंड राऊंड विन झाला आहे तर त्या मोर्या बॉयज संघाचे खूप खूप अभिनंदन उत्साह बघू शकता तुम्ही सेकंड राऊंड जिंकले कॉंग्रॅच्युलेशन कॅप्टन संदीप निगुडकर आपण या ठिकाणी आपला
आपल्याला बघायला मिळतोय आणि हे मैदान जे वाचवण्यामध्ये जी एक मोठी भूमिका ज्यांनी पार पाडली ते सन्माननीय माजी नगरसेवक शिवसेनेचे आताचे कार्यरत आहेत ते नेते ते सन्माननीय श्री मच्छिंद्रजी कचरे आज उपस्थित आहेत. त्यांच्या या संपूर्ण मार्गदर्शनामुळे हे मैदान वाचलेलं आहे आणि आज हे चुनाभट्टी यांसाठी एक मोठी गिफ्ट आहे जी त्यांनी सगळ्यांना दिलेली आहे. आलेले आहेत 12 बॉल 13 रनची आवश्यकता. अजय बघू शकता तुम्ही पाठ साईडला बॉल गेला आहे आणि 1 रन झाला आहे आणि खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांची फिल्डिंग केली आहे. खूप चांगला कमालीचा ताळमेळ दोघांमध्ये. वैभव राईट आर्म फोर्थ विकेट मारा करतोय आणि डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू आहे. पंचाने आपले दोन्ही हात खोललेले आहेत आणि सांगतायत की हा वाईटचा इशारा आहे. क्रिकेटमधला नियम क्रमांक 25 येतोय की हा चेंडू वाईट आहे. मध्ये पुन्हा एकदा वैभव राईट आर्मवरती विकेट मारा करतोय. चुनाभट्टी स्टेशन एंड कडून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू निर्धाव आता जवळजवळ चेंडू पूर्ण फसलाय तो फलंदाज. त्याला काहीच दिसत नाहीये. कोण उचलतोय ते पाहायचंय. पुण्याचे दोन्ही संघ आहेत. नेहमीच म्हणतात की पुणे तिथे काय उणं आणि खरोखरच आता या 3 धावा किती उणे करतायत ते बघायला लागेल. पुढचा चेंडू खेळलाय परत तेवढाच सुटला. 1 धाव काढली आहे. दुसरी धाव सुद्धा काढलेली आहे आणि आता फक्त आणि फक्त एकच धाव हवी आहे. परंतु क्रिकेटचा हा एक थरार आहे आणि 1 धाव सुद्धा कुठल्याही संघाला जिंकून देऊ शकत नाही. 2007चं भारत आणि पाकिस्तान यांच्यातली T20ची जॉन्सबर्गला झालेली एक मॅच ज्यात मिसबा उल हक हा धावचीत होतो. पाहूया काय होतंय. पुढचा चेंडू टाकतोय तो गोलंदाज राईट आर्म वर विकेट आणि हा चेंडू खेळला आणि यंदाचे विजेते आहेत ते टीम श्री समर्थ. 2025 विश्वकर्मी लोहार संघाचा लोहार प्रीमियर लीग जिंकला तो श्री समर्थ संघाने. अभिनंदन. ही सुद्धा असाच एक चांगला कार्यक्रम करावा. प्रत्येक वेळी मला द्वितीय पारितोषिक देण्यासाठी बोलवलं जातं पण पुढच्या वर्षी मात्र मी पहिलं पारितोषिक देण्यासाठी आणि जो काही खर्च लागेल तो मी देण्यासाठी तयार असेल. ती संधी मला त्यांनी द्यावी. कोळंबकर साहेबांनी आणि प्रवीण कातळकर साहेबांनी. नक्कीच तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन. जिंकलेल्या टीमचं अभिनंदन. इथे असलेल्या सर्व मान्यवरांचं अभिनंदन आणि जय हिंद जय लोहार. आणि अशी लोहार समाजाची ही टीम आपण दाखवलेली आहे. मी सर्वांना आवाहन करतोय आपल्या महाराष्ट्रातून आपण जे उत्कृष्ट खेळाडू म्हणून जे निवडले जाणार आहेत त्याचं खरोखर आपण एक नियोजन करूया आणि महाराष्ट्रातून आपली एक टीम तयार करूया अशी मी सगळ्यांना अभिनंदन करतोय आणि जय जय महाराष्ट्र. माझा संघ संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सुद्धा मी खूप आभार मानतो. धन्यवाद देतो त्यांना की नवीन आपले असे तरुण खेळाडू आता आपल्या समाजामध्ये निर्माण होतील आणि त्यांनी म्हणजे जसं आता IPL मध्ये प्रीमियर लीग मध्ये आपल्या लोहार समाजाचे आता इंडियन प्रीमियर आपल्या प्रीमियर लीगला सुद्धा त्यांनी सहभागी व्हावं अशा आमच्या शुभेच्छा देतो आणि आपले खेळाडू अजून चांगली भरारी घेऊ अशी मी देवासमोर प्रार्थना करतो. त्याच्यातून शेवटचा इतिहास काय घडला. 2 संघांनी याचा इतिहास घडवला आणि ते यशस्वी झाले. यांना यशस्वी झाल्याबद्दल त्यांना मी विश्वकर्मी लोहार सेवा संघातर्फे अभिनंदन करतो. धन्यवाद देतो. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. देणं असतं. आज लोहार समाजाची प्रीमियर लीग 11 वर्षे हे सतत सातत्यानं चालू राहणं हेच आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्यासाठी. आणि येणाऱ्या काळात कधी तुम्हाला काही समाजाचे सर बोलले जागेबद्दल मला आता बोलले ते कोणतीही गोष्ट असेल तर आमदार साहेबांना आपण जाऊ तुमचा विषय घेऊन. कारण सातत्यानं तो विषय तुमचा पेंडिंग राहिलाय. एकदा काही ते क्लिअर आपण करू सगळं बसून. असेच मला सर बोलले. नितीन सर पण असतात कॉन्टॅक्टमध्ये. सरकारी साहेब आहेत कॉन्टॅक्टमध्ये. होईल काही ना काही त्यातनं मार्ग काढू. पण नक्की तुमच्यासाठी आमदार साहेबांनी नेहमीच बोलतात की त्यांना आपल्याला काहीतरी द्यायचं आहे आणि नक्कीच आपण ते करू. दुसरी गोष्ट आता जी टुर्नामेंट 11 वर्षे हे 25-20 हे कंटिन्यू चालू राहू द्यात. आमच्यातर्फे तुम्हाला काही मदत लागली आम्ही नेहमी सोबत आहोत. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. गोलंदाज लवकर यायचंय. नाव करा. त्यानंतर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज विशाल पानवलकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरे साहेब
त्यानंतर या स्पर्धेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत खेळण्याचा विजेता येतो मोरया 11 पिंपरी पुणे संघ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या संघासाठी. या स्पर्धेच्या ज्यावेळी स्पर्धा पहिल्या वर्षी आयोजित केली होती त्या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा संघ आणि 11व्या वर्षी या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा संघ मोरया 11 पिंपरी पुणे संघ. खरोखर अभिनंदन या संघाचं. प्रथमतः मी विश्वकर्मी लोहार सेवा संघाचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी स्पर्धा खूप सुंदरपणे पार पाडलेली आहे आणि जवळपास 10-11 वर्षानंतर आम्ही आता रनरअप का होईना पण खूप आनंद हे करून ट्रॉफी घेऊन जात आहोत. त्याबद्दल मी विश्वकर्मी अभिनंदन मानतोय. या स्पर्धेचा विजेता संघ आहे चॅम्पियन संघ श्री समर्थ क्रिकेट संघ निगडी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आतिषबाजी झाली पाहिजे या ठिकाणी निगडी संघासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांना विनंती असेल की टाळ्यांच्या गजरात त्यांना ही ट्रॉफी प्रदान करण्यात यावी. एक आकर्षक चषक आणि 12,000 रुपये रोख पारितोषिक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ श्री समर्थ